हाय, हॅलो, नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला हे आतून पुढला दिसलेला घाट दिसलाच असेल, तर हे आम्हाला बनवायचं होतं चुलीवरती ज्वारीची भाकरी आणि बेसन. तर अनुज खूप दिवसाची इच्छा होती की बाबा त्याला चुलीवरती स्वयंपाक म्हणजे बसायला आणि कसा टाइम पण जातो आणि त्याला असा वेगळाच आनंद वाटतो आणि प्रत्येकाच्या घरी गावाकडे चुली असतात आणि आम्ही दोघच असतो त्यामुळे असं काही नाही की बाबा किती वरती पसारा घेऊन जायचा चुलीवरती बाहेरने आणि यामुळे आम्ही कंटाळा करत असतो. आणि मग आज ठरवलं होतं आपण पण त्याला शब्द दिला म्हणल्या पहिल्या तर आपण पाळलं पाहिजे नंतर त्याच्याकडून अपेक्षा केली पाहिजे. तर त्याला मी म्हटलं होतं आल्यावरती करण आणि मग चालू होतं जास्त दोनच भाकरी बनवायच्या होत्या आणि वातावरण आज थंडी पण थोडीशी कमी होती त्यामुळं अं, चला म्हटलं आणि सायंकाळ 6च्या नंतर आम्ही चूल बनवण्यापासून सरपण आणण्यापासून वरती नेऊन वरती लाईट पण नव्हती बल्ब लावण्यापासून आमची तयारी चालू होती आणि त्याचा एवढा उत्साह होता आणि तरी न सांगता विटा विटा सगळं घेऊन वरती आणू मांडत होता. जे लागत नाही मसाल्याचे डबे चटणीचे ते पण घेऊन येत होता म्हणजे जे आपल्याला स्वयंपाक म्हणजे त्याला एवढं काय माहित नाही कशाला काय सोबतच काकडी कांदा घेऊन येत होता म्हणजे त्याला किती उत्सुकता होती आणि त्याला ते मी स्वयंपाक बनवते आणि तो शेजारी बसून असं काकडी सॅलड बनवून आणि त्या सॅलड मध्ये त्याने मसाला काळा मसाला मीठ ते त्याचं त्याचं चालू होतो आणि तो एवढा म्हणजे नाही का म्हणजे त्याला आनंद झालता आणि ते मी स्वयंपाक करणार आणि तो बसून खाणार हे त्याला आवडत होतं त्यामध्ये मध्ये मी व्हिडिओ बनवायला सांगत होते त्यामुळे त्याचा तो आनंद कुठंतरी स्पॉइल होत होता. तर भाकरी बनवून झाल्यानंतर आपल्याला बेसन बनवायचं आणि चुलीवरचं गरमागरम बेसन आणि चुलीवरती हार पडलेला असतो आधी भाकरी बनवून नंतर हार पडून जे खाली बेसन बनवल्यानंतर खाली जे खरवट राहते ना त्याला खूप आवडते त्यामुळे त्याचं चाललं होतं की तू असं बनवशील का तसं बनवशील का म्हणजे त्याचे नाही ते प्रश्न चालू होते. त्यासोबतच म्हणजे तर एवढं काही वातावरण थंडी नसल्यामुळं छान वाटत होतं बाहेर पण स्वयंपाक बनवायला आणि वरती आकाश पण काळ होतं छान म्हणजे वातावरण नॉर्मली छानच होतं आणि कंटाळा आला तरी आता चालू चालू होतं. मी त्याला नाही म्हण पण दररोजच नाही नको असं चालू असल्यामुळं मग मी म्हंटलं नाही आज कुठंतरी आपण बनवून दिलंच पाहिजे त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे. तर इथं भाकरी नंतर आम्हाला बेसन करायचं होतं. तर इथं अर्णवचं चाललंय काकडे केसायची आणि हे असं संध्याकाळचं वातावरण आहे ना आम्ही टेरेसवर चक्क चूल पेटवली. हो यार कसं वाटतंय हं? लाग ना हाताला. तर आपल्याचा मेनू आहे बेसन. तर तव्यावरचं बेसन बनवायचे तर तेल टाकून घेतलं दही आणले आता अर्णवने थोडं थोडं जिरी आणि मोहरी नंतर ते तळल्यानंतर लसूण कांदा बरोबर पेस्ट लोखंडी तवायची शिवाय आमच्याकडे नंतर कट केलेली मिरची आहे लाल म्हणजे हिरवीच पण लाल झालेली नंतर हळद नंतर कोथिंबीर टाकून घ्यायची
घ्यायचं नीट. इकडं आमचं बेसन ओला उकळी येते पाण्याला, तोपर्यंत अर्णवचं चाललंय. त्यांनी बनवलंय काकडीला मसाला मीठ लावून. हा, नंतर लागली भूक. आता इथं उकळी आली पाण्याला. गॅस सरळ चुलीचं गरमागरम बेसन खायला आम्ही तर खूप दिवसातून करतोय. लाल मिरच्या केले. बेसन का काय आहे ती? बेसन मग काय दिसतंय तुला? हे काय डाळी वाणी. लाल मिरच्या झाकून. तर इथं आपलं बेसन तयार झालेलं आहे. पहिल्यांदाच बरेच दिवसातून बेसन आम्ही गरम गरम लिंबू नाही ना आणलं. जाऊ दे आता. तर पहिल्यांदा ट्राय करून बघते मीच. छान झालं. आता अर्णवला मी जेवून घेतो.